साराचे ही सार, नाम साराचे ही सार, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, हे उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिपणाने 306व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू काल झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम भगवंताचं आहे ते साराचं सार आहे. नाम सार आहे, नुसतं सार नाही, साराचं सार म्हणजे नाम देवाहूनही अधिक आहे असा त्याचा अर्थ. सार विष्णू शंकर हे जे काही सोपाधिक रूप आहे देवाचे, मायेच्या साह्यानं जे भगवंतानं रूप धारण केलेलं आहे ते माईक रूप आहे आणि त्याचं नाव गृहीत धरा सार असं म्हणता येईल किंवा त्या देवाला सार आहे म्हणता येईल. तसंच चैतन्य सारच आहे असं आपण काल बघितलं की जीव चैतन्य जरी असलं तरी चैतन्य म्हणल्यावर सार कळलं का. चैतन्यात मिसळ इतर पदार्थाची झाली मायेची, ते माया विशिष्ट चैतन्य त्याला जीव म्हणायचं. माया विशिष्टाला जीव म्हणायचं आणि जिथं कोणतीच उपाधी नाही त्याला म्हणायचं शुद्ध चैतन्य. शुद्ध चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य. ईश्वर चैतन्य सुद्धा म्हणजे मायेची उपाधी त्याला लागलेली आहे. बाकी इतर जे सगळे सार असले तरी साराहून सार शुद्ध ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचं एकच नाव आहे ते म्हणजे नाव जर विचार केला तर ते ओम. काल तुम्हाला सांगितलं ना ओम. ओम वेदानं मान्य केलेलं नाव आहे ना, इतरांनी मान्य केलं नाही ते. हो, वेदाने मान्य केले ते. तत्सदिती निर्देशो ब्राह्मणस्ते वेद स्मृत आहे ना. किती अध्याय हे 18व्या अध्यायात असेल होते 17व्या. तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्ते वेद स्मृत 17वा अध्याय. 17व्या अध्यायातला कोणता श्लोक आहे? कितवा श्लोक आहे? मला वाटतं 23 वाजता. त्याच्यामध्ये तत्सदिती, तत्सत इति, तत्सत देती म्हणजे तत्सदिती, तत्सत इति ते सत्य आहे असं श्रुती, वेद, वेदातली श्रुती, वेद म्हणजे श्रुती, ती त्याचा निर्देश करायची आहे बोट करून, त्याच्याकडे बोट करून. म्हणून त्याच्यामध्ये वर्णन आहे ओम तत्सत. ओम हे स्मरो स्मरे आणि प्रणवांती उरले पूर्ण घन जे ते बघा बरं तिथं ते प्रणवेक नाम आहे का? 8व्या अध्यायात आहे. हा 8व्या अध्यायात आहे प्रणवांती उरले पूर्ण घन. हा ते 8व्या अध्यायात. मग तिथं ते म्हणजे ओम काय इत्येकाक्षरम ब्रह्म आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म आहे 8व्या अध्यायात. आणि त्याचं ते वर्णन पहा म्हणजे लक्षात येईल. ते वेदानं
ते मान्य केलेलं नाव आहे देवाचं. ओम खरं नावच नाही, ओम हे देवच आहे असं मानलंय. ओम हे नामात येतच नाहीये, नामीच आहे ओम. अशा प्रकारे ओम. आणि ते ओम अर्धमात्रा आहे ना ओम, का त्रिमात्रेची मुस एकत्रित मुस म्हणजे ओम. अ उ म, त्या ओम मधून 3 मात्रा निघतात, अ उ म. असं तुम्ही जर ओम म्हणले वाडोळ म्हणजे त्याला लय देऊन ओम म्हणल्याच्या नंतर त्याच्यातून आपोआपच अ उ म ओम मध्ये ओम म्हणलं की ते 3 मात्रा निघतात. आणि आकार चरण युगल, गणपतीचं वर्णन केलं ना पहिल्या अध्यायामध्ये, त्यामध्ये परब्रह्माचं वर्णन. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडळ मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले है ना. हा शब्द ब्रह्म कळले. ते म्या अधिकृपा नमिले आदिबीज. ते म्या गुरुकृपा नमिले आदिबीज, असं वर्णन माऊलीने केलं. ते आदिबीज म्हणजे ओम. ओम म्हणजे परब्रह्म. तिथं परब्रह्माचंच वर्णन आहे, ब्रह्मवाचक आहे ते ओम. अशा प्रकारे ओमकार आणि भगवंताचं ते असं नाम साराचं सार आहे. हो, म्हणून तर ते हत्ती काय म्हणला होता, हत्तीनं फुल घेतलं, हत्तीच वाक्य ते. हत्ती नाम कोण? गजेंद्र. गजेंद्रानं ज्या वेळेला फुल घेतलं कमळाचं त्या तळ्यामध्ये, आणि फुल घेतल्यानंतर वरी केलं, आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही भागवतामध्ये वर्णन गजेंद्र मोक्ष, भागवतातला विषय हे श्रीमद भागवतात 8व्या स्कंदामध्ये ते वर्णन आलेले. आणि ते विषय फक्त रामायणामध्ये आणि घेतलाय नाथांनी संमती श्लोक म्हणून. तर ते खरं भागवतातलं. आणि त्याने वरी तोंड केल्यावर तेच म्हणला, ते ओम नमो भगवते वासुदेव. कोणता मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हो, ओंकार परब्रह्माचं स्मरण केलं. तुम्ही बघा, आपले गजेंद्र मोक्ष म्हणून एक सेपरेट महाभारतातला एक तुकडा आहे. महाभारतामध्ये गजेंद्रानं स्तुती केली, गजेंद्राचा उद्धार केला भगवंताने, ते वर्णन महाभारतात व्यवस्थित आलेले. आणि गजेंद्र मोक्ष नाम आणि पंचरत्न गीतेमध्ये ते आले श्लोक. गजेंद्र मोक्ष कसा गजेंद्र बोलला हे, तर ते भगवंताचं नाम घेतलं त्यानं, आणि नाम घेतल्यावर भगवान परमात्मा धावून आले, त्याचा उद्धार केला, असं वर्णन तिथं आलेलं आहे. असं नाम साराचं सार आहे. आणि असं नामधारक जे कोणी असतील त्याला यम शरण येतो. यम शरण तुम्हाला सांगितलं ना काल, बरं काय, तत्पुरुष समास म्हणल्यावर यमाचे किंकर, यमाचे शरणागत यमकिंकर, म्हणजे यमकिंकर. यम नाम धर्मराज, किंकर नाम त्याचे सेवक, दूत. यमाचे यम वेगळा आणि दूत वेगळे असं गृहीत धरा ना. धर्मराज हे मुख्य मालक आहे तिथला, यमपुरीचे. हो, केली अनुरूप होती भोगनीय, म्हणजे जे काही कर्म केले त्याच्या पद्धतीनं निर्णय धर्मराज विचारून बसलेला असतो. चित्रगुप्त असतो. चित्रगुप्त ते टिप्पण करणारा, दप्तर आपलं बघणारा. यम धर्मराज मालक, दूत पुढे असतात उभे हातात टिकर घेऊन, आणि ह्या प्राण्याला धरून आणलेला असतं आपल्याला, जीवाला काही कर्म केले ते असं पकडून आणले यमदूताईनं पुढे, आणि ते मग समोर असतं. मग ह्याला आणलं तुम्ही चांदण्यानं, याला काय करायचंय, कुठं काय करायचं, ती युक्ती ते दूत विचारतात. धर्मराज पाहतो चित्रगुप्ताकडं, पहा याचं कर्म काय, मग याचं कर्म काय, मग त्याच्यावर टिपलेलं असतं काय काय केलं, कसं कसं केलं, कोणाचे वाळप कसे तोडले, किती बोकडं मारले, किती दारू पिऊन कुठं लोळला. हा येणो ना असतंय ते टिप. अरे बाबा टिपण आहे ते. माणसाचं कॅम्प्युटर 10 वर्षाचं बँकेत गेल्यावर सांगायले, आता बँकेत जा बरं तुम्ही, त्याला म्हणा मागल्या 10 वर्षाखाली आम्ही किती पैसे उचलले, कुठं गेले कायचे, ते बटन दाबलं की सांगते त्या टीव्हीत, त्याला दिसतंय म्हणला त्या मॅनेजरला, ते सांगते मागले इथं पैसे इतके उचलले. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग किती कॉम्प्युटर सांगा बरं, काय टिपलं, एवढं काय बसवलंय मला कोणाच ठाऊक आहे त्यानं. आपल्या मोबाईलमध्ये किती नावं, किती मातेत बघा ना. माझ्या मोबाईलमध्ये तर बाबा 1001 नाव असतील भाऊ.
आता मोबाईल काढा, 1001 नाव आहेत बघा. हो, तुमच्या गावातलेच 50 नाव आहेत त्याच्यात फिट केलेली. किती अजून बी बसायचे आता मोठा मोबाईल घ्यावा लागते नग बाबा मोठा. हो, मोठ्याला काय करायचं, उडवायला ताण नसलेला टुचून ते पडले जड जड खापर कुठे हे बार आमच्या पोरगडे रोज आल्या गणी दादा तुम्हाला मोठा मोबाईल. आता मला काय करायचं बाल मला गेल्या मी परवाशी आलतं ती पोरग मोठं. हो की तू होता अजून पैसा लगे म्हणलो बा मला मी म्हणायला मी देतो माझ्या मोबाईलला तुझ्या जुना झाला असं म्हणून देशील मला. नाही नाही नवा घेऊन देईल तुम्हाला तसं नाही अजिबात नाही म्हणलं मला ती खापर कुठे मोठी मोठी वागवायला जड हे ते आपलं. अरे मी कमाल या कॅम्प्युटरमध्ये माणसाच्या कितीतरी त्याच्यात मदत मावतं पाहतो. हे कोण कॅम्प्युटर कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. ईश्वराचं कॅम्प्युटर आहे बरं. मग ईश्वराचं कॅम्प्युटर म्हणल्यावर त्याच्यात कितीतरी मावतं आणि ते कॅम्प्युटर इथं बसविलेले यंत्र फिट केलेले. एकूण यंत्र आहे. तुम्ही दिवसभर काय केलं झोपीतून उठल्यापासून झोपूस तर बी झोपी सगळं कर्म लिहायला टिप्पण चालूच. ते बंद होतच नाही, आपोआप ते टिप्पण जाते आणि ते मग दप्तर बघायचंच काम आहे फक्त. त्याला नंबर टाकलं बालम वारीक नारवाडीकर ते मग ते चित्रगुप्त सांगते यांना असं असं केलं. आणि मग धर्मराज निर्णय देणार त्या दूतायला की तुम्ही याला असं इतके दिवस कस्टडी काढा आणि कस्टडी ठोकायचं. हा त्याला काय दया नाही त्या यमासी करून तुकाराम महाराज म्हणले नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुणी प्राण ओढा सापडे जेवी धन्या आणि थोर यातना धरे दे ना. बाबा ती यातना माणसाच्या डोसक्यात घेऊ वाटत नाही. इतकं मारते तो झोड मारिती तोडीती झोडीती निष्ठुर आणि यमाची किंकर खूप दिवस मारते ते. जसं जसं त्याचं पापुण्य त्याच्या पद्धतीनं ते ठोकल्याशिवाय राहत नाहीत महाराज. खूप मारते त्याला. अहो कर्मविपाकामध्ये ते पहा म्हणजे तुम्हाला कळेल. कर्मविपाक म्हणजे ग्रंथ आहे ते आणि नाशिकेत ग्रंथात त्याचं वर्णन आलंय. हे नाशिकेत गेला होता ना कुठं यमपुरीला बरोबर आहे ना. हा आणि ते बोलते उद्दालक ऋषीचा पुत्र आहे ते. हा आदो भार्या नाही आदो पुत्रा पाश्चात भार्या तसंच होत आहे रे. संस्कृत वाक्य तुम्हाला आहे ना मराठी वाचणार यायला ते चुकले. रामायणात किती भाऱ्या संस्कृत श्लोक येतात का नाही बघा. ते वाचणार काय बुद्धिमतामस्मी हे शब्द रामायणात आलाय की नाही. हनुमंतराच्या त्या शेताशुद्धीत आलाय की नाही. हा मधातच वहीच्या तुकड्यात बसविले ते नाथांनी ते वाक्य म्हणजे प्रमाणभूती भगवद्गीतेच वाक्य असं तिथं बसविलं. असे खूप तुम्हाला श्लोक येतात पण ते श्लोक जे मराठी वाचक आहेत त्याला नीट निघतच नाही. मराठीतला का नाही ग्रॅज्युएशन वकील असू द्या नाही काही असू द्या मराठीत किती पीएचडी कमी लिहिली त्यानं. पीएचडी मराठीतली पीएचडी जरी कमी असली तर ते माणूस वाचाय बसला तर संस्कृत वाक्य आल्यावर काढूच शकत नाही. म्हणून तर स्वस्ती नीट वाचता येत नाही. स्वस्ती रामायणाची बी भगवद्गीतेची बी कोणती आहे संस्कृत आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायण है ना. सुंदर कांडे एकाकार टीकायाम काय एकाकार टीकायाम. हा मग हनुमंत रावण बोलला काय नाव त्याला येणार. हनुमंत रावण भाषण झालं दोघात काय म्हणणार हनुमंत रावण संवादो ना बर काय. हा मग ते काय पुढचं असं अरे ते नीट निघतच नाही. ते म्हणा आदो पुत्रा पश्चात म्हणायला ते पाश्चात भार्या आणि मुलगा आणि पुन्हा तुला बायको मिळेल ते कोणता आणि ते यमपुरीत जाऊन आला. त्याला बापाचा शब्द झाला होता तुम्ही यमपुरीला जाते. त्याला विचारा कसं ठोकतेत कसे मारतेत ते. धर्मराज मी महाभारतात ते यमपुरी बघायला म्हणजे त्याला नरक दर्शनम नाव. स्वर्गारोहण पर्व कोणतं पर्व स्वर्गारोहण. राजा धर्म स्वर्गाला गेले होते
आणि ते स्वर्गात पाहिलं त्यांनी ते. मग ते नरकात किती किती कसे कसे बुडवायले कसे धर्मराजाला फक्त दाखविल्यावर त्याचा जीव चळ कापू लागला. कोणाचा? ते बघायसारखं असतं थोडंच आहे. खूप प्राण्याला मारतात महाराज. हा, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच मी म्हणले. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच म्हणले नाही का ते? बघा ते कर्मयोगाचं वर्णन ज्ञानेश्वरी सुद्धा. हा, नाथ महाराज हरिपाठात म्हणे नाहीत काय? अनेक यातना यम कळविलं, कोण सोडविलं ते तुला. इथं केलेले पाप आहेत, कोणाचे धोरे फोडले, कोणाचं काय आगाव केलं, कोणाचं अन्याय कोणावर विनाकारण गरीबावर केला. आपलं सत्ता चलती काही लोक करते हो, काही कळतच नाही लोकांना. धुंद असते एक प्रकारची काय डोसक्यात असते मस्ती धुंद. ते काही नाही, पाप व्हायले का पुण्य व्हायले ह्याचा विचार अजिबात सोड हे लोक करत नाही. आणि मग करत नाहीत आज ते बरं वाटतंय कर्म करायला. इथं कर्म करायला, वाईट कर्म करायला बरं वाटतंय, पण त्याची झडती तिथं यावी लागते. कोणाचंच आक्रत खाऊ नये, धोडा फोडू नये, पैसे पडले तरी घेऊ नये. गौसालेले नाही, मुद्दाम खिशातले तर घेऊच नाही, पण गौसालेले सुद्धा घेऊ नये, अजिबात नाही. पाप आपल्याकडून होता होईल एवढं झालं ना पाहिजे, अशी थोडी जबाबदारी आपण घ्यायची. मग जमतं या. आणि पाप केलं का तिथं बघ. आता बोकडं ज्याला मारते बोकडायला, मग बोकडायला मारते त्याला खाते, त्याच्या मांसावर आपलं मड जगविते. आणि हे किती दिवस मड राहणार आहे? त्याचा मांस खाऊन तुझं मड किती दिवस चांगलं राहणार आहे? हे कळतंय का या मूर्खायला? ते मांस खायचं. मांस खाता हौस करी, जोडवणी वैरी ठेव याला. आज हाऊस वाटायला या, उद्या दुश्मन करून ठुला ना, पुढच्या जन्मात ते तुला मारायला येते बोकड. हा, या मारते म्हणले ना तुकाराम महाराज. महाराज उसनं घेतात, उसते करी ती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. बेटे उसनवारी करते म्हणली. हा, आज त्याची नळी कापली, पुढीला शी देवणी सुरी, आणि आपण चोरी आंघोळी. हा, आपली बोट चोरतय का कापल बोट म्हणून भेट या. अंगठा म्हणजे बदात गौसू देत नाही काय सोरी, आणि त्याचं मुंडकं चाललंय, त्याला काय वाटलं नाही का त्या प्राण्याला पुढच्या? आहे काहीतरी दयामय आहे या लोकायला, निष्ठुरपणा यांच्यात किती आहे. आणि त्याच्या मांसावर आपलं मड जगवायचं, असं करतात हे लोक. आणि मग तिथं यमापाशी धरती द्यावी लागणार. पुन्हा बरं इतक्या भागलं नाही, पुन्हा हे मारलेले बोकडं पुन्हा जन्माला येणार. ते माणसं होणार, तुम्ही बोकड होणार. तुम्हाला ते कापल्याशिवाय चोरलेल्या उसनवाऱ्या कवर बी किती मारिल्याचे निरागे पाटीचा सूड मागे. हो, त्याने आक्षेपी लागे जन्मा पाटी लागतंय तर. वा, मानिकांना चांगली होवी आता ती दिली वेस्ट. हा, शास्त्री तुमच्याकडे आहे नाही भांडवल अरे हे 100% हो, हे चुकतच नसतं, हे भोगावं लागतं. आणि हे भोगाचे नियमन आहेत ना, हे सांगणारा यमधर्म सांग. चित्रगुप्त सांगतो याचं एवढं पाप बा, त्याचं तेवढं पुण्य. मुनिमाचं काम आहे दप्तर दाखविणे. मुनिमाचं काम काय? दप्तर दाखविणे. ते मला मोठं दत्ता पाठक गेले, दत्ता पाठक नाही सोन्याचा दुकानदार. मी वडिलाबरोबर लहानपणी गेलो. ते सोनं काय करायचं लग्नाचं, ते कोणी आले वा लोक की, अरे ते मुनी म्हातार होते, जोडच होता रे, जोड यांची बाकी पहा बरं. कोण म्हणायचे? दत्ता पाठक. मग पाठकांना बाकी सांगितले, ते दप्तरच मार्कापुढे धरायचं. ते मुनींचा ते म्हाताऱ्याला फटका कसं दिसत होतं की. आणि मग त्याला सांगायचे 100 रुपये तुमच्याकडे, तामुक आहे तमुक आहे, हे असं तसं. तर असं होतं त्याचं. महाराज हे तसंच आहे. चित्रगुप्त विचारतो आणि ते धर्मराज विचारतो, चित्रगुप्त त्याला दप्तर बघा हे असं असं कर्म आहे, इतके दिवस यानं असं असं केलं. आणि मग तदनुकूल मग ते धर्मराज त्या दुतायला सांगतो, यांना तुम्ही इतके दिवस असं करा, तितके दिवस तसं करा. हो, आता त्याचे तुम्ही कर्म विभागातच पाहावं लागेल. कोणाला तलवारीच्या ह्याच्यावर तलवी देतो, तलवारी रवलेल्या खाली आशीपत्रवन म्हणतात त्याला. काय आशीपत्रवन? आशीपत्र म्हणजे तलवारीची धार, आणि त्या धारात टोपलेल्या बरचवणी, ते बी असं दाटवाट, आणि त्याच्यावर चालायचं. प्राणी त्रासून जातो, प्राण्याला कष्ट होतात त्या.
बोंबलतो आरडतो. कसं चलाव तिथं, मरायची वेळ येते, किती दुखत असेल ते. ज्यानं रानरंडी केली का त्याला लोखंडाचा खांब तापवितात, परस्त्रीला आलिंगन देणाऱ्याला, आणि मग त्या खांबाला आलिंगन द्यायला होतात. तू परस्त्रीला आलिंगन देत होतास ना, मग या खांबाला आलिंगन देणार. हो, असे ज्याचे त्याचे जसं जसं ज्याचं पाप आहे. आणि अत्यंत पापी जे आहेत ना, कुटुंब वत्सला वात्सल्य करून मेला. तुम्हाला वाटतंय काय स्वधर्म नाही. अरे कुटुंब वात्सल्यात जर प्राण गेला तर त्या माणसाला त्या मोहामुळं अंधतम नावाच्या नरकाला जावं लागतं. बाळ्या कुठे गेला, आमची पप्पीच आली नाही, असा कुटुंबपटीत मरतेत ना महाराज. हा, बाळ्या आणखीन आला नाही का ते पुण्याहून, असं म्हणण्यात म्हातार गेलं समजा. कुठे गेलं? अंधतम नरकाला गेला मोहामुळं. अंधतम नरक, तिथं सूर्याचे डोळे आंधळे होते, तिथं घर नेऊन घातले त्याला. लय मोह आहे ना याला, गडद मोह आहे, अंधकार पडलाय समोर. असं वर्णन बघा तुम्ही, ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ बघा, सगळा अंधकार झाला त्याच्या समोर मोहाचा. हा, मोहाचा अंधकार बेकार आहे बरं. आणि त्या मोहामुळं त्या नरकाला, म्हणून कोणाचाच मोह धरू नका. भलते भलते ठाई भरताळा पाठ आहे ना. आसक्ती म्हणजे जी काय गो नाही, त्याला पाठ आहे ते. आणि ते पाठ आहे फक्त तोंडात आहे, मला घुसून देणं नाही. औषध डॉक्टरनं दिलं आणि या पट्ट्यानं तोंडातच गुळणी ठेवली, ती मधात घोट जाऊ देलाच नाही. रोग बरा होईल होय, रोग बरा होते का? आणि पुन्हा डॉक्टरला कसं काय राहिलं नाही आमचं. मग मधात घोटका घेतला का तो? नाही. हा, मोह धरले होईल. आस्ते प्रतिष्ठा ही ज्ञानेश्वरी. बरं लोक अंतर येईल अही केशी असं ज्ञानेश्वरी बी आहे ना. हो, मोह बेकार आहे. म्हणजे ज्याचं जसं पाप आहे त्यात अनुकूल आणि ती झडती आपल्याला द्यावी असो. असे यमाच्या किंकरांना दया माया नाही, ते निष्ठुर आहेत, त्यांना भेव नाही. आणि ते तसं करणं त्यांना गरज येते. तुम्हाला म्हणलं ना, हे यमपुरीतलं पद आहे ना, हे पद निष्ठुर आहे. यमपुरीतलं पद निष्ठुर आहे. इकडं पोलीस स्टेशनचं पद आहे ना, पोलीस होणं, फौजदार होणं, हे निष्ठुर. मृत्यू लोकांमध्ये पोलीस होणं चांगलं नाही. मला पोलिसाची पोस्ट आहे का खराब पोस्ट आहे. फौजदार पोस्ट, काल तुम्हाला म्हणलो की थोरात महाराजांना राजीनामा दिला, नको म्हणले बाबा मला. बघ, चांगल्या लोकांना नकोच वाटतंय ना. असं यमपुरीची धरती आहे आणि ती यमपुरीची धरती मेल्यावर द्यावी. आता एक पुराणामध्ये वर्णन आले, कुर्म पुराणामध्ये, एका गावाला एक सावकार होते, भलता श्रीमंत सावकार होता. आणि मग भोवताल्या गावाला त्याची देणं घेणं होतं. मग तिथून ते मीनचे पैशाचे, जुन्या काळात सोन्याचे चांदीचे पैसे होते घेऊ, मग ते वाजवून घ्यायचे. म्हणते आपल्या काही ते पैसे कळत नाही, पण असं आधुनिक होते म्हणून ते खणखून वाजायचं. काय ते भदा कसा आहे ते त्यांना कळत असं वाजत आहे काय किंवा ते आपण काय पाहिलंच नाही ते पैसे काही. दाखवाय आमचं हाय का आणा बरं. मग म्हणते 4 मिनारचं चित्र होतं का, हैदराबादचं चित्र आहे त्याच्या. हा होतं म्हणते त्याचे चांदीचा पैसा. आता ते चांदीचे सोन्याचे पैसे शिवाजी महाराज काळात बी होते ना, तेच नाणे होते खरे. हे आता कागद आले. हो, मग ते असे पैसे. मग त्यानं होता गावाला वसुली करायची. एका गावात गेली वसुली करायला सावकार. वसुली खूप झाली, भरलं दणक्या गुटलं बांधलं. काय त्या पैशाचं वजा होत होतं ना त्याचं. या रुपया तोळ्याचा तरी असेल ना ते. 1 तोळ्याचा 1 रुपया, 100 रुपयाला 100 तोळे. आणि असे कितीक रुपये वसूल झाल्यावर ते वजा होणारच ना. बरं सावकार आहेत, सावकारला काय तुमच्या मते वजदान जात आहे काय? मग सावकार म्हणले रोजगारी बघा बरं. हे गटूड आता त्या गावाला न्यायला पहिल्या, म्हणजे सावकार समजा आवलगावचा दुसऱ्या गावाला गेला वसुलीला, दुसऱ्या गावात ती वज परत आवलगावला आणायचं. बघा कोणीच रोजगारी सापडणार त्या गावात. काय करा रोजगारीत नाही, रोजगारीत नाही. एक रिकाम त्याकडे यावं म्हणजे ते टाळकुटी आहे, त्याचं नाव टाळकुटी. टाळकुट्या सतत भजन करणारा हो टाळकुट्या.
भजन करणारा माणूस आणि खरा भगवत भक्त होता, त्याच्याबद्दल वाद नाही. तुकोबाराय नाही छोटा भजन करत होतं ते, पण ते असं परोपकारी होतं. कोणी म्हणलं ना हे करू लाग बरं, चला बिना पैशाचं असंच इकडे ये बरं, हे आमचं काम करायचं बरोबर. एक जण गेला, ते म्हणला ए टाळकुट्या, काय सावकार म्हणाले की वज त्या गावाला घेऊन जातोस का तू? तुला बोलले सावकार, चल. आलं सावकार. का सावकार का बोलले? काय नाही म्हणले, हे पैशाचं गुटुळ आहे बा, तुला मी रोजगार देतो, ही गुटुळं आपल्या गावाला न्यायचे, गुटुळ लस केलं. ते म्हणला काय हरकत नाही, म्हणला पैशात काही नाही, रोजगार काही नाही, पण माझा एकच आहे म्हणला, जिथं भजनाची लहर आली की तिथे भजन करू. टाइम झाल्यावर भजन आम्हाला करावं लागतं. आमचा टाइम झाल्यावर आम्हाला भजन करावं लागते. एवढंच की वाटत जर कुठं भजनाची आमची टाइम झाला, लहर आली तर तिथं जर भजन मला करू द्या. आता सावकाराचा नाविलाज बी होता, गटुडा कोणी नव्हतं. म्हणे ठीक आहे बाबा, भजन करूच तर थांबू, चला घे गटुडं. उचललं गटुडं, निघाले ह्याची टाइम झाली जंगलात नेमकी. जिथं ठोकतेत लोक चोरटे, तिथं टाइम झाली. आणि तिथं म्हणला सावकार भजनाचा टाइम झाला, म्हणला जरा भजन. अरे इथं जंगल आहे की म्हणला बाबा एवढं जाऊ दे. नाही म्हणला टाइम झाला, जमत नसते. इस्लाम लोकांनी 5चा नमाज 5लाच पडला पाहिजे. आपलं काय नाही, आवाज पुन्हा व्हाय, आपण खरे नामधारकच नाही. 8चं म्हणजे 8चं भजन आहे का? सकाळी भजन कसं राहावं, नियमाचं राहावं, नियमालाच भजन करायचं. रोज भजन झालंच पाहिजे, रोज काकाच्या टायमाला उठून झालाच पाहिजे, रोज पाठच्या टायमाला झालाच पाहिजे. हे खरे ईश्वरी भक्तीतले काही सूत्र आहे. आणि ते इस्लाम लोक मात्र टाइम टू टाइम बघा. तुम्ही त्याचं 5ला म्हणजे 5ला ते अल्लाह अकबर चाललेलं असतं, कळलं का? आता हे टाळकुट्या इमानदार होतं बिचार, तिथं आली लहर आणि ते मला सावकार भजन. आर बाबा म्हणजे इथं जंगल आहे दादा, हे जाऊ दे जंगल, तुला पुन्हा काय वाजवायचं टाळ तर वाजव. हा नाही म्हणला बाबा, जमत काय, तुमचं आमचं बोलणंच केलं म्हणलं. सावकारला वाटलं ह्याला मारून बी उपयोग नाही, याला इथं मारलं तर पुन्हा हे गटुडं काय करावं आता. आणि घरचा केवढ्याने करतो. ते म्हणले ते भजन कवर लागत. भजनाला काय म्हणला 1 घंटा घंटा. अरे बाबा आवर. ते म्हणले तुम्ही करू लागा मग जराशी. मग आपण काय करू, अर्ध्या तासात आवरू, दोघांना मिळून होत आहे लवकर. मागं पुढे म्हणजे तुम्ही करू लागले तर मग अर्ध्या घंट्यात होईल, आणि मी एकट्यानंच केलं तर बरोबर लागत. सावकार आपल्या काकुलतीसाठी टाळ घेतला. सावकार काय भजन करणार नव्हता. आपल्या इने करायला दिलं असतं, गटुडं झटकी लावरीच होतं भजन. हे काय भामटे आहे, ह्याला काय हे खरं भजनात नाही ना, ते भजन खरा होता. महाराज त्याचं भजन सुरू झालं. हो, सावकारांना नावीला जाणं म्हणून त्याच्या मागे ध्रुवपद धरलं. त्याला काय येत आहे का काय, म्हणा राम राम तर म्हणा राम राम. काय आता सावकार नाविलाज होता, त्याला काही भजनाचा नार आणि त्याला उलटा राग होता, पण ते भजन करावं लागलं. आणि ते केलं भजन केलं आणि गटून नेऊन टाकलं. हात जोडतो मला, तुला मार लावणार काय माणूस आहे का म्हणला. ते पैसे संघ होते म्हणलं. अहो ते पैशाला कोण न्यायले म्हणला, आणि ते काय करायचे पैसे, ते पैसे त्याला किंमत आहे का? हा त्याला किंमत नाही ना. याला किंमत होती त्या पैशाची, आम्हाला काय आलं मला किंमत आणि किंमत. अहो तुमचं काम करण्यासाठी मी आलो, मला रोजगार गरज तुमच्यावर उपकार करावा म्हणून मी गटुडी घेऊन आलो, चाललो. महाराज गेले नेमके. आणि काही दिवसाला ह्याला मृत्यू आला. कोणला? नाही आधी ह्याला आला, टाळकोट्या मृत्यू आला. पण पुण्य कमी असल्यामुळं पुण्यानं जसा पंडुराजा गेलता फक्त यमपुरीच्या वरी जायला पुण्य नव्हतं, तसं या टाळकुट्याचं पुण्य यमपुरीच्या वरी नव्हतं. त्याला यमपुरीपर्यंतच पुण्य होतं. आणि तिथं त्याला सुखसोयी होत्या, सुविधा होत्या. कुठं? यमपुरी. राजा पंडू सारखंच म्हणा. आणि ते गेला यमपुरीला. यमलोक नीत यमपुरीला गेला आणि त्याला पाळण्यात बसायला बंगई बांधली. यमदूत झोका द्यायला. वा मग नाम साराची सार आणि शरणागत यमकिंकर आहे महाराज. हा धर्मराजांनी सांगितलं पुण्यवान महात्मा 24 तास भजन केलेले रे. त्याचं पुण्य थोडं कमी पडले वर जायला. हे आपल्या लोकाला आलाय
तरी पण याला बंगईवर बसवा आणि तुम्ही झोका द्या. दुतायला काम लावून दिलं आणि झोका देऊ लागले दुत. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले वर्जिले. वा 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 वा. हा हरिनामाचं शस्त्र आहे आणि यमानं कुळ गोत्र वर्ज केलेलं आहे त्याचं. महाराज ते तिथं झोका सुरू आहे आणि यमदूत झोका द्यायले आणि हे मस्त बघ बसायचा, पुन्हा भजन करायचा. पुण्य वाढू लागला. काय करावं मग तेवढ्यामध्ये असं एक गेले महिना 2 महिने की याला मृत्यू आला. सावकार मेल आणि भलतच होतं खराब, ते लोभी होतं पैशाचं. मग यमपुरीला धरून आणलं. यमपुरीला त्याला धरून आणलं. मग आता दोन्हीकडून 2 धरून यमाचे दूत त्याला पकडून ते चित्रगुप्त तिथं आहे. ते धर्मराज विचारतात त्याला चित्रगुप्ताला यानं काय काय केले सावकारानं. तितक्यात ते तिकडं त्याची बंगई ह्याला दिसली. पुण्य तितकं होतं शिल्लक. त्याच्या जन्मातलं पुण्य त्या आडराना टाळ कुठलेला संता संघ ध्रुवपद धरलाय ना महात्म्या संघ. मग तेवढं पुण्य शिल्लक आहे ना, ते कुठं जाते वाया जात नसतं. नवनाथ केलेलं वाया जात नाही. आलं कामाला कोणाच्या सावकाराच्या. सावकारानं बघितलं तर म्हणले हे तर टाळ कुठ्या बंगईवर आपल्याला आडरानात ते भजन करीत बसलेला. हा त्याला महाराज त्या टाळकुट्याकडे बघितलं की गहिवर आला. आता काय मारायले ते लोक, ठोकीत ठोकीत आणलं इथं मला. आणि आता अजून काय काय करतील ती भे वाटायला त्याला. म्हणजे मग आय टाळकुट्या ते म्हणला सावकार आलेत का म्हणला. आलो म्हणला. हो महाराज त्याची आज्ञा पाळीत होते यमकिंकर. यमाच्या किंकराला सांगितलं त्या माणसाला सोडा माझ्याकडे बोलाया ना, जर मला बोलू द्या त्याला. मग यमदूताने त्याला सोडावं लागलं आणि यमधर्माला सुद्धा ऐकावं लागलं. का यमधर्म वाच पाहिजे ते काय. यमधर्मानं सोडलं जा म्हणले. ते कोणत्याची ओळख आहे की त्याला भेटू दे, त्याला भेटून आणा म्हणजे जेलमधल्याला भेटून आणते तसं. त्याला नेलं तिकडं. नेलं की त्यानं मंत्र सांगितला तू एक बंगईची दोरी धर. त्याला सांगितलं तू त्याला बंगईवाल्या धरणाऱ्याला तू एकर सरळ म्हण, याला दोरी धरू दे. यानं दोरी धरली. ताप नाही पुन्हा यायचे सावकाराला न्यायची झाली. यमायची आज्ञा पाळली. धर्मराजानं पाळली, किंकराने पाळली. कोणाची या भजण्याची. भजण्याची आज्ञा पाळली. नामधारक आहे ने, नामधारक असल्यामुळे आज्ञा पाळली. आणि सावकारानं बंगईची दोरी वळली. सावकाराला सांगितलं सावकार तुम्ही बंगईची दोरी नाही सोडलं तवर तुम्हाला काही घोर नाही. सावकार मला कवर बी धरतो पण एक ठोकायचो नको. हो महाराज आडराना थोडा टाळा वाजविला तर काम आला आणि त्याची दोरी गौसलीच्या महात्म्याची. जमलं का नाही. हा म्हणून भजन संताच्या संगतीत केलं का ना वाया जातच नाही महाराज. कळलं. यमधर्म किंकर होता तो नामधारकाचे. नामधारक आहे का तर त्या नामधारकाचे यमाचे दूत किंकर म्हणतात. नवे नवे यम किंकर म्हणतो. यमाचे दूत नाही यम सेवक म्हणतो. इथं समोर बहुव्रीही समास तत्पुरुष समास यामध्ये काय होतं की नामसाराचे सार शरणागत यम किंकर म्हणजे यमाचे दूत शरण येतात. आता दूत शिपुर्डे शरण येण्यात काय मतलब आहे. यमाचे दूत शिपुर्डे आहेत. शिपुर्डे म्हणजे कळलं का. त्याची काय वरला मालक जर म्हणला याच्याकडे जाऊ नका तर ते येतात का आपल्याकडे नाही. मग सेवक ते आज्ञाधारक बिचारे ते किंकर होते. यमाचे किंकर हात जोडते शरण येते त्याच्यात नवल नाही हो. हे तत्पुरुष समास आहे. पण बहुव्रीही समास, बहुव्रीही समासामध्ये असं सांगितलं किंवा यमाचे जे दूत आहेत का नाही यमधर्म आहे का हाच सेवक बनतो. कोणाचा नामधारक. शरणागत यम आणि यम किंकर म्हणजे यम दूत बनतो सेवक बनतो. कोणाचा नामधारक. हो मग आता आमचं म्हणणं आहे भगवंताचं नाम इतकं चांगलं आहे की यम आपला दूत बनतो. नव्हे यमाचे दूत आपल्याला शरण येतात. शरण तर तुम्हाला माहित आहे की हा शरणागती म्हणजे किती प्रकारानं होत असते. अनुकूलस्य संकल्पा प्रातिकूलस्य वर्जनम रक्षति विश्वासो गोप्तृत्वम वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये चळवीधा शरणागती. हे तुम्हाला त्याचा अर्थ सविस्तर पद्धतीने मागे सांगितलंय. बरोबर आहे. अशी शरणागती यम करतो. यमाचे दूत करतात पण नामधारक. मग आपण असं विचार केला मग नामधारक मग आपण बी भगवंताचं नाम घेतोच असं आपल्याला वाटतं बी आणि वाटणं हे साहजिक. त्याच्यामध्ये काय पहा नाम तो सबको लिए ठग ठाकुर और चोर.
बस जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और, असं कबीरांना म्हणावं लागलं. का म्हणावं लागलं? म्हणजे ध्रुव प्रल्हाद भक्त हे नावानं तरले, ते नाम काही वेगळे. काही वेगळं म्हणजे नाम वेगळे की घेण्याची क्रिया वेगळी आहे. हा, घेण्याची क्रिया वेगळी. त्याचं कारण एक आहे महाराज, भगवंताचं नाम आपण घेतो पण त्या नामाला प्रेम लावित नाही. काय लावित नाहीत? प्रेम लागेल. हा, प्रेम लावित नाहीत म्हणून ते भगवंताचं नाम बरं काय काम करीत नाही, तितकं काम करीत नाही. लक्षात आलं की नाही? आधी तर नामधारकाचे फरक पाहिले तर हे प्रकार आहेत की विशेष नामधारक, सामान्य नामधारक किंवा सामान्य नामनिष्ठ आणि विशेष नामनिष्ठ. आपण विशेष नामनिष्ठ आहेत की सामान्य नामनिष्ठ आहेत? हा, कोणतेच नाही का? कुठं निष्ठ नाही. निष्ठा नामावर, निष्ठा नाम श्रद्धा. काय आपली श्रद्धा आहे नामावर, आणि असल्यावर आणखीन उपासन तापासन काही भानगडी करीत बसतो का? हा, आम्ही नामानच तरुण जाणार आहोत आणि नामधारकाला दुसरं साधन करण्याची गरज नाही. अशी निष्ठा त्या नामधारकापाशी असली पाहिजे. त्याला निष्ठा म्हणतात, नामावर विश्वास म्हणतात. आपला विश्वास काय नामावर? भले भूत बाधा भय याचे आहे ना. मग आपल्याला मग तसं तुम्हाला नामावर श्रद्धा आहे, मग तुम्ही नाम उच्चार करीत करीत ह्या गावात त्या गावाला मसनवट्यात बी झोपले तर काय घोर आहे? हाय का नामावर श्रद्धा? भले भूत बाधा हे भूत नाहीये, महाभूत पळून जातात ना. खरं तर वर्णन तिथं ते हे भूत म्हणजे तुम्ही आम्ही भूत, पिशाचे भूत. पिशाचे कळलं का? गुप्त रीतीने येतं माणसाला भेटतं ते भूत पिशाचे. तुम्ही आम्ही सगळे जीव कोण आहेत? भूत. मग पळे भूत बाधा भय याचे म्हणजे नामाच्या भीतीनं भूतबाधा पळते. अरे ते कोणते भूत? ते तर पळतील रे, हे भूत साधे महाभूत सुद्धा पळून जातात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश म्हणजे पांचभौतिक शरीरात तुम्ही राहणार नाहीत असा हरिपाठाच्या अर्थात आता बघू ना. हरिपाठात येणार आहे ते आपल्याला, कळलं महाराज? मग असा तुमचा विश्वास आहे. मग तुमचा नामावर विश्वास असल्यावर तुम्ही राम 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 तुमच्या मुखात आहे ना, तर तुम्ही कोण्याही मसनवाट्यात झोपले, मसनवाट्यात गेले, कोण्या गावाला गेले, रात्रीच्या कुठेही गेले तर तुम्हाला भेव वाटायला न पाहिजे. होय बरोबर? पण वाटतंय की नाही? अहो, बिना बॅटरीचं जायची ताकद नाही लोकांची. येणार वळीत गावात रात्रच्या या आश्रमातून काय काय व्ही कुठे. हा नाही, बॅटरी ठीक आहे व बॅटरी. आता टिकूर कशासाठी असा माहिती आहे का? टिकूर असा कुत्रे व्हा करते, ते व्हा कुत्रे केले तर भेडवा येते. आणि बॅटरी कशासाठी? चुकाळा दिसावं. पण भूत फुटाचं भेव वाटावं का गुरुजी? नाही. मग तुम्ही धट आहेत का? नाही. कसे गुरुजी? हा, बरेच लोक भेकुळ आहेत महाराज. मग तुम्ही नामधारक आहेत ना, तुम्हाला भेव काय? आपले भारत मामा नामधारक आहेत. भारत मामा हा, ते भेट नाही भूताला. कायला भेट नाही तर हा, आंब्याखाली झोपत होते. कुठेही झोपत सरपला भेट नाही, कायला भेट नाही. जीवा उदार आहे, गांजा वाढला की संपलं. माझा बाई शिरती ती निशाबाई, आणि निशाबाई शिरले की मग काही कळतच नाही महाराज. असा प्रकारे असो. आपले नामावर तुम्हाला सांगू का, विशेष नामनिष्ठ त्याला म्हणतात, सामान्य नामनिष्ठ. आपण तर नामनिष्ठ नाहीतच, नामधारकच नाहीत आपण. हा, चला जास्त बोलणे नको. स्वानंदे भगवत भक्ती हा, तेने महाभूते संतोषती. हो पुत्रे केली या भक्ती आप्त उद्धरती माता पितरे. हो, महाभूते. महाभूते म्हणजे पंचभूत. आणि हे तर सळायले जास्त आपल्याला. खरे भूत हेच लागलेत ना. कोणते? हे पाच. जाऊ द्या, त्याचा विचार त्या हरिपाठात हरिपाठात अभंग येईलच ना कवा कवा, है ना. बळे भूत बाधा मी जाऊ द्या. अहो हे पण आपण नामधारकात मोडतच नाहीत. उग काहीतरी करमणूक म्हणून नाम उचल घेतो, झालं इतकंच आहे. चला थोडस इतकं बरं आहे. मग कशात मोडतो? हा, कशात मोडतो? उग आपलं नामधारक तुम्ही नाही आहेत, पण उग आपलं पहिलीच्या वर्गात बसलेले तुम्ही विद्यार्थी. अंगणवाडीत बसलेले, खाऊसाठी गेलेले. शाळेत चालले तुम्ही, कशासाठी चालले? खाऊ मिळते म्हणून.
देवाची भक्ती केल्यावर जरा बरं होतंय. कसं होतंय? बरं होतंय. जरा थोडस देवाला पाणी घातलं, मारुती राहायला, मग शनी साडेसाठी कमी होती. आताच्या सावकारासारखं भीतीपोटीच उगं पाहिजे. हा भीतीपोटी. हे म्हणजे काही खरं भक्ती नाही. सांगा ना कोणाची भक्ती खरी आहे? नाही महाराज. जरा बरं चालतंय, ठाकठीक संसार चालतंय, जरा विघ्न येत नाही, संकट येत नाहीत, मग आपलं देवदेव थोडा करावा. आणि बरोबर आहे ते, जे भगवंताचं चिंतन करतो, काय करतो, अन्नदान करतो, त्याच्यात काही थोडंसं समाधान प्राप्त होतं आणि ते काही संकट येणारे दूर होतात. आहे ते, त्याच्याबद्दल नाही वाद चालला बरं काय. तुम्ही जितकी भक्ती करा, कशासाठी करा, पण ते काम त्या पद्धतीचं काम ती भक्ती करते. वाया जातच नसतंय. आमचं ते म्हणणं नाही चाललं. नाम आपलं हे अन्नदान केलं एखाद्यानं, गरीब धरा, मग त्याच्या घरात धनाची जास्त काही अतिकृत किंवा अधिकृत धन आलेले, अशा धनाला सोसण्यासाठी म्हणजे पचविण्यासाठी कुठेतरी अन्नदान, कुठेतरी काही खर्च, कुठं मंदिराला पैसे दिले, मग ते थोडंसं पचतं. तितक्यापुरते ते कामं करताना नाही असं नाही. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने भक्ती करताल ते त्या पद्धतीने फल देते. पण ही भक्तीच नाही ना आपली. बरे आपली भक्ती काय हा की म्हणून आयचे भजन, ते संसाराची साधन आहे ना, भजन नाही. मग आपण कोण्या चौकडीत नाही त्या भक्त लोकांच्या मोडत. म्हणजे असले जरी मोडले तुम्ही तर अर्थार्थी इथपर्यंत तुमची मज्जल जाईल. याच्यापेक्षा नाही जाय. अर्थार्थी होऊ शकत नाहीत तुम्ही, पण अर्थ तो आरतीची निव्याजे. जिज्ञासु तो जाणावया लागी भजे, आणि तिजेनी इच्छिते अर्थ सिद्धी. मग चौथं याचे ठाई. आपण त्या भक्तात मोडत नाहीत. नामधारक खरा तो कोण सांगतो तुम्हाला. भगवंताचं नाम नित्य नियमानं बरोबर घेतो, आणि नियमानं नामही घेतो, आणि इतर साधनाही करतो. म्हणजे त्याचा नामावर बी विश्वास आहे, आणि पुन्हा साधनेवर बी. म्हणजे शास्त्रात सांगितलेल्या साधना. तीर्थयात्रा आपण केली की नाही? हा केली की नाही? तुकारामाला मान्य नाही. नळगती सायास दाने वनांतरा, सुखे येतो घरा नारायण ठाई बैसोनी आवडी अनंत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. नाही. अहो कबीर महाराज म्हणले तुम्ही जा, तीर्थ कोण करे हमारे, तीर्थ कोण करे हमारे, भटकत कोण फिरे. हा भटकत कोण फिरे हमारे, तीर्थ कोण करे. न लगे हालावे चालावे बाहेरी, हा अवघेची घरी बैसरिया, देवाचीच नामे देवाची आचरी, हो सर्व अलंकारी समर्पण. त्याच्यानं तुम्ही शेतात बसतात. वर्मच फायदे माहिती. वर्म सापडल्याशिवाय वर्म वर्म नाही सापड काय भक्ती करा ना तुम्ही. राम उच्चारिता कंठी पुढे उभा जगदेठी, आयशे धरून ध्यान मनी करावे चिंतन. बघा चिंतन करायचं वाया जाते का? असं केलं चिंतन, त्याच्या मनातच चिंतन आहे. चिंतन असं केलं वाया जाते का? महाराज घ्यायला नाही वाया जाते का? नाही. तर ते आणि तीर्थयात्रा अधिक साधनेवर बी श्रद्धा. मग कबीर महाराज सारख्या नामधारकाला, तुकाराम महाराज सारख्या नामधारकाला हे आज साजबाकीच्या साधना करण्याची गरज नाही. हा कबीर महाराज म्हणले काय तीर्थ जाओ तर मूर्त देखील पत्थर की. गेलो तीर्थावर म्हणले मला मूर्ती दगडाची दिसली, आणखीन काही विशेष वाटलं नाही. म्हणजे याची बाकी नाम सोडून कशावर श्रद्धा नाही. गजानन बाबा नाही काय, गजानन बाबाला भास्कर पाटील त्याचा शिष्य आहे ना, भास्कर व्यंकटलाल, लक्षात आलं की नाही. ते असे जे लोक आहेत ते हरी पाटील तिथला ते मंडळ त्यांचं म्हणलं महाराज आम्हाला नर्मदेला जायचंय, ओंकारेश्वरला तुम्ही चला. ते म्हणले तुम्ही जा. ते शेगावचे लोक नर्मदेला जात होते बरं का. शेगावून जवळ आहे त्या मानवा, आपल्या लांब आहे नर्मदा. म्हणजे आता आपल्याला कुठं मुक्तावरती लागते माझ्या ते ग्वाल्हेर नाही का मुसलमान बुरानपुरापासून अलीकडे बुरानपूरच्या आपण म्हणजे काय महाराष्ट्र, आणि तिथून पुढे मध्यप्रदेश. तिथून काय जवळच आहे की ते लय लांब नाही. आणि मग शेगाव तिकडे टापला गेले ना, तिकडे कडीलाच गेले. मधातून रस्ते असतील ना जुन्या काळात, मग त्याला ओंकारेश्वर जवळ. त्यामुळे ते वैद्यनाथाला येत नव्हते, औंढ्याला येत नव्हते बरं. त्या औंढ्या नागनाथ येते मधल्या रस्त्यानं, आणि गाड्या बैलांना जाणं
नाही पायानं लक्षात आलं की गेले. मग ते म्हणले चला शेगावला ओंकारेश्वरला नर्मदेची स्नान होईल इथे तुम्ही चला महाराज. शिष्याला वाटलं न्या महाराज. महाराज म्हणलेकडे तुम्ही मला बंद केलं हां पहिल्यांदाच करायला पाहिजे बाबा. लक्ष करून यात जातच करीत जाऊ नका बरं काय. ओंकारेश्वरला महाराज म्हणले बाबा मला ओंकारेश्वरला काही नाही, तुमचे तुम्ही एक हिरी बसले होते उगच खाली वाकून बघितलं. नाही महाराज म्हणले ते शिष्य म्हणले आम्हाला तुम्हाला नेल्याशिवाय राहायचं तुम्ही यावंच लागते गड्यात, तुमच्याशिवाय यात्रा आम्हाला काय उपयोग आहे मग आम्ही जाऊन. महाराज नाही तर आमचं काय उपयोग आहे मग आमचा. तुम्ही चला नकार मला नेऊ इथं नर्मदा मई हवा इथंच आहे. कुठं हिरी गजानन महाराज आहेत ते मै नर्मदा इथंच आहे. आणि ह्या नर्मदेला राग येईल तिकडे गेल्या. ह्या नर्मदेला राग येईल. तू मला सोडून गेलास तू इथं नर्मदा असताना कायला गेला तिकडं तू म्हणी त्याच्यासाठी तुम्ही जा. महाराज तसं करू नका हो चला येतो म्हणजे पण बरं वाईट झाल्यास मी सांगू देणार. महाराज तसं होत चालला ह्याच्या हाताने गेले महाराज. गेले ते ना ते आणि त्या पूलवाला राहिला ते कोणता दगडी पूल होता आणि खेरीघाट स्टेशन पूल म्हणत होते त्या काळात. ते दगडी पूल बस का असेल कोण होतं तिथून गाड्या बायला ते टांग्यावाले नेत होते पलीकडे पलीकडे ओमकार ते टांग्यात बसून गेले महाराजाला घेऊन गेले. आता डंगर त्या पुलावर पालते पडत असतील तिथे टांग्यावाल्याचे. आणि टांग्यावाल्याला काय बेमुरत मारायचं दामटीत आणायचं दामटीत खेपा आपल्या बद्रीनाथच्या घोड्या येऊन. हा ते घोड्यावाले का भिड आहे का मागून ठोकण्यावर. त्यामुळं पहिली खेप झाली दुसरी खेप करायची ना. मग तुम्ही पडले तरी त्याला काय घेणं देणं. आणि पडले की माणसं आणि घोडं सोडून पळून गेलं ते जाबसा बोंबलं. या असले लोक आहेत ते म्हणून घोड्यावर बसूच नाही. जाणार तसं पायानं नाही बसा इथंच म्हणा मग केदारनाथ महाराज या तुम्ही इथं. मग काय करू आता कळलं का. महाराज गेले त्या गाडीवर गेले थोडं कापू लागले हे लोक. म्हणले बाबा टांग्याची बनले बेकार होते म्हणजे हे तर दामटायला खाली नेत होते पुलातून नदीत. बरं झालं गेले पाया पडले ओंकारेश्वरच्या. गजानन महाराज तिथे गेले. गजानन महाराज आपले भजन करीत गण गण गणा ते भजनच झाले. दर्शन झाले का दर्शन. हो ओंकार काय म्हणला महाराज विनोदी होते ना. काय म्हणला ओंकार ते म्हणजे महाराज काय नाही म्हणले काय तुमच्या कृपेनं तुम्ही सांगितलं आम्हाला बरं वाटलं तुम्हीच आमचे ओंकार मग आम्ही तुमचे ओंकार इथे काय मला मरायला नक्का म्हणलं तरी ऐकत नाही तुम्ही. इथं मला काय आणलं ओंकार तिथं होता तर असं काही बोलतात भामटे असं महाराज कातवले. महाराज बरं आता चला महाराज चला मी तुमच्या मागे म्हणजे कुठं यायचंय तिथं चला आता कुठं न्यायचंय तिथं मला न्या चला. म्हणजे महाराज जाताना येताना बैलात आलो बाबा ते बैल लय चोडावड्या करू लागले. आता नावानच जाऊ नावच बसून पलीकडे जाऊ. लयच बैल ओढू लागले म्हणजे बाबा तळतळ कापडाला जीव खाली घालीत होते बैल. बसा नावत मला काय करायचं. बसले नावत बसले निघाली नाव. नर्मदा तुम्ही बघितले त्याला भरतं पाणी अथंग. त्या काळात जुना काळ आहे ते पाणीच असणार ते. चालली नाव चालली. नाव जरा पुढे गेले की फळी फुटली. फळी आणि फळी फुटल्या पाणी माझ्या शिरलं गयात. नाव किनारे लगावा आता कसं आहे महाराज फळी. आणि ते हाणणारा चाटूवाला म्हणला मागायला यायला बाबा आता तुमचं तुम्हाला बघा पोहता येत असलं तरच वाचतात तुम्ही नाही तर वाचत नाही. आणि आता मी काय करू म्हणला फळी फुटली त्या माझ्या हातात आहे का काही हाणली उडी कोणी त्यानं ते सर्व्हिस आहे त्या लोकांना. ते कुठून पोहून निघतील कसे. आता बाकी त्याला पवायचे हवे आणि ती नर्मदा का लहान का आपल्या गोदावरी मोठी आहे कसं काय करावं बाबा. महाराज ते म्हणले गणगण गणात बोते गणगण गणात बोते चलते काही एक नाही दोन नाही. आता महाराज काय महाराज करील महाराज काय नाही. पाणी तर शिरलं मधात कसं थर डोळ्याला पाणी आलं इकडे आता जातच म्हणे समुद्राला. हो महाराज एक आहे बाई यायच्या कृपेने एक आहे बाई आहे गणगणात बोते. एक आई बाई आली तिनं नाव झाले. आता बघा कष्टची आई बाई काय खबर
आणि तिने नाव असे आधार धरले आणि हळूहळू हळूहळू वडीत 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 हो नाव नाही बाबा म्हणजे आता बरं झालं असं नेली कडीला लावली गजानन महाराजची वंदनाच्या बाईनं गेली त्याची वंदना केली आणि बाई पाण्यात गेली बाई गेली मग हे उतरले महाराज पाया पडतो म्हणजे आणि तुम्ही आता ऐकलं असतं तर बरं झालं. नाही तर ह्या बघा म्हणले आज काय आमचं सरळच नव्हतं आम्ही ह्या बघा नवा जन्म झाला बघा आता आम्ही हे करतो आधी आयुष्य उज्ज्वल झाले आधी आयुष्य बरं झालं महाराज उपकार झाला वाचलोच हे कृपा आहे हो महाराज खरं सांगतो तुमच्याच कृपेनं वाचलो काय म्हणायचे ते म्हणारं म्हणले काय म्हणायचे म्हणा पण तुम्हाला लयच नादैर म्हणजे मला बळजबरी करून आणायचा हां तुम्हाला अक्कल यायला पाहिजे रे हां महाराज चुकलं आता दुसऱ्या वेळा आम्ही तसं हट्ट करीत नाही हां पाया पडतो म्हणजे चुकलं आमच्याकडून महाराज आपली नाव अलीकडे जा बरं झालं ते मग साखर पेढे वाटायचे असं तसं ठरवून हे वाटायले ना आता काय पेढे फळे वाटावं वाचलोच आपण वाचलो महाराज म्हणजे पेढे वाटा नारळ फोडा काय करू वाटेल ते करा महाराज ती बाई कोण होती अरे म्हणजे याडे हो तुम्ही विचारलं ना बाईला त्या नाव तर ती काय म्हणली ओमकार कोळ्याची कन्यका माझे नाम नर्मदा देखा सांगितलं का नाही नाव तुम्हाला तिनं त्याने विचारलं होतं ना त्या बाईला उतरतानी बाई उपकार झाला तुम्ही कुठून आला बाबा कोण आहे तुम्ही ती म्हणली होती मी ओमकार कोळ्याची कन्यका आणि माझे नाम नर्मदा देखा अशी म्हणली गेली तुम्हाला मूर्खायला कळायला पाहिजे ओमकार कोळी म्हणजे ओंकारेश्वर आणि त्याची लेख म्हणजे ही नर्मदा माय तुम्हाला वाचवायला आली नाही तर तुम्हाला आज मरण आलत पण हे मरण ती बाईनं चुकविलं महाराज म्हणजे तुमच्यामुळं चुकलं तुमच्यामुळं याला विशेष नाम झालं कोण गजानन बाबा बाकीची साधना आम्हाला काही गरज नाही सतत काय आपल्या ह्याच्यावर म्हणजे चुटक्या वाजवायच्या आणि चुटक्या गुडघ्यावर वन पडले होते गणगणात त्याला अर्थ आहे त्या भजनाला असं सांकेतिक भजन गजानन महाराज म्हणजे विशेष नामधारक आपलं इतर साधनेच्या नादी लागत नामही घेतो आणि इतर साधनाही करतो त्याला म्हणतात सामान्य नामधारक तुमचा आमचा विचार नाही बरं इथं आम्ही नामधारक आहेत असं कोणी गर्वाच्या गड्ड्यात जाऊ नका आपण नामधारक नाहीतच सामान्य नामधारक म्हणजे नाम घेतोच नियमानं पण साधनाही इतर करतो आणि नामाशिवाय दुसरी साधनाच नाही हरे नामैव 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 मम जीवन अशी निष्ठा ज्या भक्ताची आहे त्याला म्हणतात विशेष नामधारक किंवा विशेष नामनिष्ठ असे विशेष नामनिष्ठ आहेत का तर मग ते नामसाराचेही सार आणि शरणागत म्हणजे यमाचे किंकर त्याला शरण आल्याशिवाय राहत नाही असा महिमा नामधारकाचा किंवा नामाचा महिमा आहे. पुंडलिका